कधी विचार केलाय का की आपल्या हक्काची, आपल्या बापजाद्यांपासून चालत आलेली जमीन आपल्या नकळत एका सहीशिवाय फक्त कागदावरच्या एका अक्षराच्या खेळानं कुणीतरी आपल्याकडून हिसकावून घेऊ शकतं? हे ऐकायला विचित्र वाटेल, पण ही सिनेमाची गोष्ट नाहीये, तर महाराष्ट्रातील हजारो शेतकरी बांधवांसोबत घडलेलं एक कटू सत्य आहे. हा प्रश्न खरंच खूप महत्वाचा आहे. प्रत्येकाने स्वतःला विचारला पाहिजे, कारण आज आपण एका अशा घोटाळ्यावर बोलणार आहोत ना, की ज्यात माणसाची ओळख, त्याचा हक्क, सगळं काही एका क्षणात पुसलं जाऊ शकतं. 2 लाख, हो, आकडा बरोबर ऐकलाय. जवळपास 2 लाख शेतकरी कुटुंब महाराष्ट्रातली या महाभयंकर जमीन घोटाळ्याला बळी पडली आहेत. आणि लक्षात घ्या, हा फक्त एक आकडा नाहीये. ही 2 लाख उद्ध्वस्त झालेली घरं आहेत, मोडलेली स्वप्न आहेत. तर मग हे सगळं घडलं कसं? ह्याच्या मुळाशी जावं लागेल. आणि या सगळ्या घोटाळ्याच्या केंद्रस्थानी आहे ना, ते म्हणजे महसूल कायद्यातलं एक कलम. एक असं कलम जे खरं तर लोकांच्या मदतीसाठी बनवलं होतं, पण काही भ्रष्ट लोकांनी त्यालाच फसवणुकीचं सगळ्यात मोठं हत्यार बनवलं. म्हणजे बघा, कायद्यानं हे कलम कशासाठी बनवलाय? तर फक्त किरकोळ चुका दुरुस्त करण्यासाठी. समजा नावातलं स्पेलिंग चुकलं, एखादा आकडा चुकीचा लिहिला गेला, अशा लहान सहान तांत्रिक चुकांसाठी. जमिनीची मालकीच बदलायची नाही, अजिबात नाही. या कलमाचा वापर मालकी हक्क बदलण्यासाठी करणं हा एक गंभीर गुन्हा आहे. आता इकडे बघा, कायद्याचा उद्देश किती सरळ आहे आणि त्याचा गैरवापर किती भयंकर झालाय. जिथे फक्त एखादं स्पेलिंग सुधारायचं होतं, तिथे चक्क मालकाचं नावच गायब करून टाकलं, जमिनीचं क्षेत्रफळ बदलवून टाकलं. म्हणजे विचार करा, हा तर लोकांच्या विश्वासाचा गळा घोटण्यासारखा प्रकार आहे. आणि हे किती सोपं होतं माहितीये? फक्त ध मा करण्याइतकं, अक्षरशः. फक्त एक अक्षर बदललं आणि कुणाची तरी आयुष्यभराची कमाई, त्याची जमीन चोरीला गेली. विचार करा, इतक्या सहजतेने नोंदी बदलल्या गेल्या की मूळ मालकाला, त्या शेतकऱ्याला याचा पत्तासुद्धा लागला नाही. शुद्धलेखन सुधारतोय असं सांगून अख्खी जमीनच दुसऱ्याच्या घशात घातली. बरं, आता एक प्रश्न मनात येतो की ही फसवणूक इतक्या मोठ्या प्रमाणावर होतीये, तर हे काही 2-4 अधिकाऱ्यांचं काम असेल का, की यामागे एक मोठं रॅकेट, एक संघटित यंत्रणा काम करतीये? आणि या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं एका सरकारी चौकशीतून. या सगळ्या प्रकरणाला वाचा फोडली ती आमदार अनिल परब यांनी. त्यांनी विधान परिषदेत हा मुद्दा उचलून धरला आणि त्यानंतर शासनाला याची दखल घ्यावीच लागली. मग या घोटाळ्याच्या तळापर्यंत जाण्यासाठी प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती नेमण्यात आली. आणि या समितीच्या अहवालाने जे बाहेर आणलं, त्याने तर महसूल विभागात अक्षरशः भूकंपच आला. फक्त विचार करा, एका विभागाच्या तपासात तब्बल 152 अधिकारी दोषी सापडले. 152, आणि यातले 15 तर असे होते ज्यांच्यावरचे आरोप अतिशय गंभीर स्वरूपाचे होते. हे आकडेच सगळं काही सांगून जातात की ही काही 1-2 लोकांची चूक नव्हती, तर हा एक योजनाबद्ध, सिस्टमॅटिक भ्रष्टाचार होता. आणि हे लोक फक्त कलम 155 वर थांबले नाहीत. त्यांनी कायद्याचं एक असं काही जाळं विणलं की त्यात सामान्य माणूस सहज अडकेल. कलम 182, 220, 257 या सगळ्याचा गैरवापर केला. म्हणजे आधी शेतकऱ्याला कुठल्या तरी प्रकरणात अडकवायचं, त्याची मालमत्ता जप्त करायची आणि मग कवडी मोलभावाने तिचा लिलाव करून आपल्याच माणसांच्या घशात घालायची, अशी यांची ठरलेली पद्धत होती. चला, आता हे समजून घेऊया की ही फसवणूक नक्की होते कशी, अगदी स्टेप बाय स्टेप. हे समजून घेणं आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्वाचं आहे, तरच आपण यापासून वाचू शकतो. हे चक्र कसं फिरतं बघा. सगळ्यात आधी एक खोटा अर्ज दिला जातो, चूक दुरुस्त करायची आहे या नावाखाली. मग आतले भ्रष्ट अधिकारी संगनमताने तो अर्ज पुढे सरकवतात. मग कलम 155चा गैरवापर करून आपल्या जमिनीच्या रेकॉर्डमध्ये बदल केला जातो. आणि मग डिजिटल 7/12 अपडेट होतो नवीन बनावट नावासोबत. आणि सगळ्यात खतरनाक गोष्ट काय, तर मूळ मालकाला, त्या शेतकऱ्याला याचा साधा वासही येत नाही. सगळं काही त्याच्या नकळत घडतं. पण मग यावर उपाय काय? घाबरून चालणार नाही. या अंधारात एकच आशेचा किरण आहे, तो म्हणजे माहिती आणि आपली जागरूकता. जर आपण आपले हक्क ओळखले, आपली जबाबदारी समजून घेतली, तर आपण स्वतःचं आणि आपल्या जमिनीचं रक्षण नक्कीच करू शकतो. कसं? चला बघूया. 2 कागदपत्र खूप महत्वाची आहेत. एक म्हणजे 7/12 उतारा, जो आपल्या जमिनीच्या मालकीचा मुख्य पुरावा आहे. आणि दुसरा, त्याहूनही महत्वाचा, तो म्हणजे फेरफार नोंद. फेरफार म्हणजे काय?
तर आपल्या सातबाऱ्यामध्ये होणाऱ्या प्रत्येक लहान मोठ्या बदलाची सरकारी नोंद. आपल्या जमिनीवर कुठलीही हालचाल झाली तर ती आधी फेरफारमध्ये नोंदवली जाते. म्हणून या फेरफारवर लक्ष ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. तर मग आपण काय करायला हवं? सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं काम, सरकारच्या भूलेख महाभूमी वेबसाईटवर जाऊन नियमितपणे आपला ऑनलाईन सातबारा तपासा. दुसरं, त्यासोबतच फेरफार नोंदीवर बारीक लक्ष ठेवा. काही अनधिकृत बदल तर नाही ना झालाय हे बघा. तिसरं, काही शंका आलीच तर माहितीच्या अधिकाराचा म्हणजे RTIचा वापर करा आणि कागदपत्र मागवा. आणि चौथं, जर काहीही चुकीचं दिसलं तर एक क्षणही वाया न घालवता थेट तहसीलदारांच्या कार्यालयात जाऊन तक्रार दाखल करा. ही आपली ढाल आहे. या घोटाळ्याचं गांभीर्य किती मोठं आहे हे तत्कालीन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या एका वाक्यातूनच स्पष्ट होतं. ते म्हणाले होते, हा महसूल विभागाच्या इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा आहे. आता विचार करा, जर सरकार स्वतः हे मान्य करत असेल तर आपण नागरिकांनी किती सतर्क राहायला हवं हे वेगळं सांगायची गरज नाही. तर आता हे सगळं सत्य समोर आल्यानंतर, हा भ्रष्टाचार उघड झाल्यानंतर प्रश्न एकच उरतो. आपण गप्प बसणार आहोत की एक जागरूक नागरिक म्हणून आपला हक्क बजावणार आहोत? आपल्या आणि आपल्यासारख्या लाखो बांधवांच्या हक्कांसाठी आवाज उठवणार आहोत? निर्णय आपल्यालाच घ्यायचा आहे. जागरूक रहा आणि सुरक्षित रहा. या सुंदर आत्मिक प्रवासात माझ्यासोबत केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. तुमचा दिवस शुभ असो.